खातेवाटपानंतर पालकमंत्रीपदावरून महायुतीत रस्सीखेच सुरू असल्याच्या चर्चा. मात्र महायुतीत कोणताही वाद होणार नाही, सगळे एकत्र बसून चर्चा करू, चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य. खातेवाटपावरून काही जण समाधानी आणि काही असमाधानी असणं स्वाभाविक, पण प्रत्येक खात्याला न्याय देण्याचे प्रयत्न करणं महत्त्वाचं. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मोठं वक्तव्य. दादरमध्ये कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्ताने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आले एकत्र. दोघांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार नाहीत, दोघांच्या भेटीवरून संजय शिरसाट यांचं वक्तव्य. शरद पवारांनी केला मुख्यमंत्री फडणवीसांना फोन, भीमथडी जत्रेला येण्याचं दिलं निमंत्रण. मुंबईत ओबीसी समाजाच्या प्रमुख नेत्यांची बैठक. छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून डावलल्याच्या पार्श्वभूमीवर चर्चा. अजित पवार यांच्यावर कोणीही टीका केली तर ती मी खपवून घेणार नाही, भुजबळांचं नाव न घेता नवनियुक्त कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा इशारा. जगामध्ये धर्माच्या नावाखाली जितके अत्याचार झाले ते या चुकीच्या समजुतीमुळे, सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य. शहापुरात ज्वेलर्सच्या दुकानात गोळीबारात दुकानातील कामगाराचा मृत्यू, पोलिसांकडून तपास सुरू. पॉपकॉर्नवरील अतिरिक्त जीएसटीमुळे पॉपकॉर्न महागणार. जीएसटी परिषदेच्या 55व्या बैठकीत पॉपकॉर्न संदर्भात जीएसटी कर आकारणीबद्दल महत्त्वाचा निर्णय. आणि आता आपण बघणार आहोत सुपरफास्ट 100. अगदी झटपट सुरुवात करूया. नाना पटोलेंनी खातेवाटपावरून महायुतीवर निशाणा साधला. महायुती सरकारची परिस्थिती कौरवांसारखी झाली आहे, ते आपापसात लढूनच कार्यक्रम संपवतील असा खोचक टोलाही त्यांनी लगावलाय. तर आता हे पालकमंत्री पदासाठीही भांडतील असा चिमटाही नाना पटोलेंनी काढला. खातेवाटपासंदर्भात काही जण समाधानी जर काही जण असमाधानी आहेत, हे चालत राहतं, पण प्रत्येकाने आपल्या खात्याला न्याय देण्याचा प्रयत्न करायचा असतो असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं. खातेवाटपावरून कोणतीही नाराजी नाही, पालकमंत्रीपदावरूनही वाद होणार नाहीत, पालकमंत्रीपदाचं योग्य पद्धतीने वाटप होईल अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली. रायगडचं पालकमंत्रीपद मलाच मिळणार असा विश्वास मंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केला. सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा मंत्री झाल्यानं जनतेला आनंद झालाय असंही ते यावेळी म्हणाले. खातेवाटपानंतर आता पालकमंत्री कोण होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. बीडच्या पालकमंत्रीपदासाठी मुंडे भावंडांमध्येच रस्सीखेच असल्याच्या चर्चा रंगू लागल्या. शालेय शिक्षण मंत्रिपदावर वर्णी लागल्यानंतर दादा भुसेंचं मालेगावात आगमन होताच त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. भुसेंच्या समर्थकांनी त्यांची वाजत गाजत मिरवणूक देखील काढली. मला पुन्हा पाणी पुरवठा खातं मिळाल्याचा आनंद आहे अशी भावना गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली. कोणतंही खातं हलकं फुलकं नसतं, काम करणारा माणूस जिथे लात मारेल तिथून पाणी काढतो असं गुलाबराव पाटलांनी म्हटलं. राज्य सरकारचं खातेवाटप जाहीर करण्यात आले. खातेवाटप झाल्यानंतर पालकमंत्रीपदाच्या जबाबदारीबाबत उत्सुकता निर्माण झाली. विशेष म्हणजे तिन्ही मंत्र्यांपैकी जळगाव जिल्ह्याची धुरा कोणाकडे येणार याबाबत चर्चा सुरू झालेली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटणमध्ये नितेश राणेंचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. नितेश राणेंना पुष्पहार घालत त्यांच्यावर जेसीबीतून पुष्पवृष्टी करण्यात आली. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर योगेश कदम दापोली विधानसभा मतदारसंघात दाखल झालेत. रत्नागिरी जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर शिवसेनेच्या वतीनं योगेश कदम यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. रायगडमधील शिवसेना आमदार भरत गोगावले यांना मंत्रिपद मिळाल्यानं रायगडकरांमध्ये वेगळाच उत्साह निर्माण झाला. हिवाळी अधिवेशन आटपून मुंबईत येणाऱ्या मंत्री गोगावलेंच्या स्वागतासाठी रायगडवासीय थेट मुंबई विमानतळावर धडकले. कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर संजय शिरसाट पहिल्यांदा छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले. कार्यकर्त्यांकडून संजय शिरसाट यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. फटाके फोडून क्रेनच्या साह्यानं भव्य हार घालून संजय शिरसाट यांचं स्वागत करण्यात आलं. अजित पवारांनी नवीन खेळी खेळल्याचं पाहायला मिळतं. भुजबळांना रोखण्यासाठी माणिकराव कोकाटे यांना थेट कृषी मंत्री करत दादांनी भुजबळांना जोर का झटका दिला. भुजबळांना कायम उघड विरोध करणारा नेता म्हणून माणिकराव कोकाटे यांची ओळख आहे. कृषी मंत्रिपद मिळाल्यानंतर माणिकराव कोकाटेंचं संपूर्ण नाशकात बॅनर्स लावण्यात आलेत. मात्र या बॅनर्सवरून छगन भुजबळांचा फोटो गायब झाल्यानं चर्चांना उधाण आलंय. कोल्हापूरमधील शिवसेना उभाटाचे नेते केपी पाटील यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतली. मुश्रीफांच्या घरी जाऊन मंत्रिमंडळात समावेश झाल्याबद्दल त्यांचा सत्कार केला. त्यामुळे निवडणुकीआधी महाविकास आघाडीत गेलेले केपी पाटील पुन्हा महायुतीकडे येणार असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या.
विधानसभा निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू केली. दरम्यान 3 महिन्यात निवडणुका व्हायला हव्यात असा प्रयत्न असल्याचं वक्तव्य करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निवडणुकांबाबतचे संकेत दिले. छगन भुजबळ साहेब नाराज आहेत ही वस्तुस्थिती आहे, मात्र ते भाजपमध्ये येतील की नाही याबाबतचा सर्वस्वी निर्णय घेण्याचा अधिकार देवेंद्र फडणवीस यांनी घेतलाय असं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलं. छगन भुजबळ मोठे नेते आहेत, भुजबळांची राज्याला आणि पक्षाला गरज आहे, त्यामुळे ओबीसी नेते भुजबळांची समजूत काढतील अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. दादरमध्ये राज ठाकरेंच्या भाचेच्या लग्न सोहळ्यात ठाकरे बंधू एकत्र पाहायला मिळाले. लग्न सोहळ्यात दोघांमध्ये कौटुंबिक संवादही झाला. दोन्ही भावांच्या भेटीनंतर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात दोघेही एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या भेटीवर नाना पटोलेंनी वक्तव्य केलं. कोण कुणाला भेटतंय यापेक्षा जनतेचे प्रश्न काँग्रेससाठी महत्त्वाचे आहेत असा खोचक टोला नाना पटोलेंनी लगावला. एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील वाद लवकरच संपेल आणि जिल्ह्याच्या विकासासाठी सगळे एकत्र येतील असा विश्वास रक्षा खडसे यांनी व्यक्त केला. अमित शहांच्या वक्तव्याचा विरोधक विपर्यास करतायत, खोटा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करण्यात आला असं म्हणत रक्षा खडसेंनी विरोधकांवर निशाणा साधला. जगात धर्माच्या नावाखाली जितके अत्याचार झाले ते चुकीच्या समजुतीमुळे झाले असं महत्त्वाचं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं.